एक अत्यंत मागासवर्गीय गाव होते. त्या गावात एका नर्सची ड्युटी लागली. गावात फिरणे, त्यांना गोड्या औषधे देणे तेच काम होतं. गावातील लोक तिला भिरभिर पाहायचे. रस्त्याने जात असताना तिला आडवायचे, वाईट साईट बोलायचे. पण ती मात्र धाडसी होती. सगळ्यांना खडसून उत्तरे द्यायची. ती गावाचं बारकाईने निरीक्षण करायची. तिच्या लक्षात आले की हे लोक अशिक्षित आहे. शिक्षणाचा तर पत्ता नाही आणि आरोग्य शिक्षण ते तर दूरच राहिलं. घराची स्वच्छता, शरीराची स्वच्छता याचं त्यांना काहीच पडलेलं नव्हतं. ती त्यांच्या घरी जायची तर त्यांच्याशी संवाद करायची. तिने ठरवलं गावात सुधारणा करायची. पण गावातील लोकांना तिने सांगितलेलं आवडत नव्हतं. तिने हळूहळू बायकांना शिक्षणाबद्दल सांगितलं. आता ती तिच्या खोलीवर रात्री बायांना शिकवायची. सुरुवातीला कमी बाया यायच्या, नंतर त्यांची संख्या वाढली. आता त्या घर स्वच्छ ठेवायला लागल्या, टापटीप राहायला लागल्या. गावातील लोकांना ते आवडत नव्हतं. तू आमच्या बायकांना भलतं सलतं शिकवतेस असं तिच्यावर आरोप करत. पण त्यांच्या बायका काही ऐकत नव्हत्या. एक दिवस गावातील लोक सरपंचला घेऊन तिच्या खोलीवर गेले आणि तू आमच्या गावात राहायचं नाही असं बोलले. तू त्यांना बिघडवत आहे म्हणून तिला मारहाण केली. तेवढ्यात सरपंचला जोरात हृदयाचा झटका आला आणि ते खाली कोसळले. सगळे बघत होते. त्यांना समजले नाही सरपंचला काय झाले. नर्स पटकन धावली आणि त्यांच्यावर उपचार केले. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सरपंचासोबत सगळ्यांनी तिची माफी मागितली. तुमची आमच्या गावाला खरंच खूप गरज आहे. तुम्ही आता जायचं नाही म्हणून विनवणी केली. तेव्हापासून ते गाव एक समृद्ध गाव आहे. कशी वाटली कथा? आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.